नमस्कार, मी मधुरा. हॅलो 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे आणि हॅलो 24 तास मध्ये आपण रोज विविध विषयांवर चर्चा करत असतो. मग करिअर असो किंवा गुंतवणूक असो अथवा आरोग्य, अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. जीएसटीचा कॉमर्स विद्यार्थ्यांवर होणारा प्रभाव या विषयावर, आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या क्षेत्रातील तज्ञ सुमित अरोरा. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी सुमित सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. सुमित सर हे कॉमर्स क्षेत्रातील अनुभवी असं व्यक्तिमत्व आहे. सुमित सर हे करिअर आणि अकॅडमिक कन्सल्टंट म्हणून ICA मध्ये सध्या कार्यरत आहेत. त्यांना एकूणच 20 वर्षांचा या क्षेत्रातला अनुभव आहे. चला तर या विषयाबद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊया सुमित सरांकडून. लगेच चर्चेला सुरुवात करूया. सर, फार महत्त्वाचा विषय घेऊन आज आपण आलेलो आहोत. अर्थातच 500 आणि 1000च्या नोटा अजूनही हे सध्या मीडियामध्ये आणि एकूणच सगळ्या सर्वसामान्यांमध्ये देखील चिंतेचा विषय बनलेला आहे. मात्र ह्या सगळ्या होण्याच्या आधी GST हा मुद्दा आला होता आणि GST विधेयक पास झालं होतं. या GST बद्दल काय सांगाल आणि ह्याचा फायदा कसा होणार आहे? हो, GST हा एक मुद्दा, इनडायरेक्ट टॅक्सेशन, या विषयावर भरपूर काही बोलण्यात होतं, मीडियामध्ये होतं आणि खऱ्या अर्थात हे भरपूर वर्षापासून अपेक्षित होतं. 2005च्या आसपास जेव्हा वॅट आलं होतं आणि त्यानंतर हा अजून एक प्रकारे इनडायरेक्ट टॅक्स या विषयामध्ये बदल आणणारा एक विषय आहे. गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा त्याचा फुल फॉर्म. आणि गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स म्हटलं म्हणजे सर्व्हिस म्हणजे वॅट भरणारे व्यक्ती आणि मॅन्युफॅक्चरर्स जे बनवतात, हे तिघ व्यक्ती या दायऱ्यामध्ये येतात. आणि कोणताही बिझनेसमॅन म्हणा जो मॅन्युफॅक्चरिंग करतो, सर्व्हिस देतो किंवा काही ट्रेडिंग करतो, हेच तिघांवर वेगवेगळे इनडायरेक्ट टॅक्स नसून आता एकच टॅक्स असणार, त्याचं नाव GST. याचा फायदा असा की जे मॅन्युफॅक्चरिंग करताना एक्साईज टॅक्स एका प्रोडक्टवर आपण भरतो आणि त्यानंतर त्याला विकताना परत एकदा स्टेटची वॅट आपण भरतो. हे दोन टॅक्स एकावर एक लागून प्रोडक्ट महाग होतो. बरं. अजून एक गोष्ट म्हणजे प्रत्येक स्टेटचं अधिकार होतं की ते त्यांच्या हिशोबाने वॅट हे डिसाईड करू शकत होते, कारण हा स्टेट वॅट होता. तर कोणी 8% ठेवेल, कोणी 6% ठेवेल, कोणी 4% ठेवेल. तर तोच प्रोडक्ट वेगवेगळ्या स्टेटमध्ये वेगवेगळ्या रेट्सवर उपलब्ध होऊ शकत होता त्या स्टेट्सच्या अधिकारामुळे. पण आता असं नसणार. आता इट वुड बी सेम टॅक्स अक्रॉस द कंट्री, म्हणजे तोच प्रोडक्ट प्रत्येक स्टेटमध्ये त्याच रेटवर उपलब्ध राहील. बरोबर. आणि ह्या GST बद्दल सर्वसामान्यांमध्ये देखील कुतूहलता निर्माण झालेली आहे, कारण त्याच्या मागचं कारण असं आहे की एकदा GST लागू झाला म्हणजे साधारणतः आपण एप्रिल महिन्यापासून धरून चालू लागू झाला तर इतरही टॅक्सेस बंद होतील असं वाटतंय. हे कितपत तथ्य आहे यामध्ये, त्याबद्दल आधी काय सांगाल? हो, जर कोणाला हा गैरसमज असेल की इन्कम टॅक्स बंद होणार आहे GST आल्यानंतर, तर ते मुळीच नाही. कारण इन्कम टॅक्स हा एक डायरेक्ट टॅक्स आहे. तुम्ही जे कमवता त्याच्यावरती तुम्ही टॅक्स भरता. पण हो, जे काही इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, जसे की एक्साईज ड्युटी आहे, सर्व्हिस टॅक्स आहे, वॅट आहे, त्याशिवाय अजून 3-4 छोटे छोटे टॅक्सेस जसे एंटरटेनमेंट टॅक्स झालं, जितकेही सरचार्जेस आहेत ते झालेत, लक्झरी टॅक्स झाले, एंट्री टॅक्स झाले, हे सर्व टॅक्सेसच्या ऐवजी एकच टॅक्स असणार आणि ते असणार आहे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हो, जे टेक्निकल लोक आहेत, अकाउंट्सवाले आहेत, त्यांना माहीतच आहे की GST हा सुद्धा 3 प्रकारे आहे. एक सेंट्रल GST आहे, एक स्टेट GST आहे, CGST, SGST आणि एक IGST आहे. इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आहे. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात थोड्याफार प्रमाणात सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळू शकतो असं म्हणू शकतो. सर्व लोकांना जे बिझनेसमॅन नाहीत त्यांना इनिशियली थोडासा इन्फ्लेशन, थोडासा रेट वाढलाय असं वाटू शकतो. पण ओव्हरऑल 3 ते 6 महिन्यानंतर तो जी वाढलेली रेट आहे किंवा किंमत आहे ते कमी होतील. कारण जसे जसे बिझनेसमॅन सेट ऑफ घ्यायला सुरुवात करतील, तर आता फक्त गुड्सची सेट ऑफ घ्या असं नाही, तर सर्व्हिसेस सुद्धा इन्क्लुडेड आहे. तर ओव्हरऑल रेट्स थोडे कमी होतील आणि जो डुप्लिकेसी ऑफ किंवा एकावर एक कंपाऊंडिंग ऑफ टॅक्सेस होता त्याचा परिणाम, म्हणजे हाय टॅक्सेस म्हणत होतो आपण, हो ते होत होते, त्याचा परिणाम हे होईल की आता थोडं रेट कमी होतील. पण जेव्हा केव्हा अप्लाय होईल त्याच्या 3 ते 6 महिन्यानंतर. बरोबर. पण जेव्हा सर्वच आता इनडायरेक्ट टॅक्स कमी झाले तर एकच टॅक्स उरणार आहे, तर मग अशा वेळेस अकाउंटंटची संख्या कमी होईल का? म्हणजे अकाउंटंटची संख्या कमी झाल्यावरती एम्प्लॉयमेंटवरती काय परिणाम होऊ शकतो त्याविषयी काय सांगाल?
महत्त्वपूर्ण प्रश्न. खरंय. खऱ्या अर्थात एम्प्लॉयमेंटवर परिणाम होईल का हा जो प्रश्न येतो, तर सपोज करा आपण जसं म्हटलात 1 एप्रिलपासून GST ॲप्लिकेशनला आलं, जर आलं तर 31 मार्चपर्यंत आपण ज्याप्रमाणे वॅट भरत होतो, ज्याप्रमाणे आपण सर्व्हिस टॅक्स भरत होतो, ते सर्व कॅल्क्युलेशन तर करावेच लागतील. त्याच्या हिशोबाने आपल्याला रिटर्न्स तर फाईल करावेच लागेल. बरोबर. प्लस 1 एप्रिलपासून GSTच्या हिशोबाने आपल्याला सर्व काही सुरुवात करावी लागेल. इनफॅक्ट त्याची सुरुवात आत्तापासूनच झालेली आहे. GSTचं रजिस्ट्रेशनचं प्रोसेस सुरू झालेलं आहे. भरपूर स्टेट्समध्ये फुल फ्लेजेडली, इवन आपल्या पेपर्समध्ये पण ॲड बघत असाल की जे एक्झिस्टिंग सेल्स टॅक्स, वॅट किंवा सर्व्हिस टॅक्स किंवा मॅन्युफॅक्चरिंगवाले लोक आहेत त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन करून घ्यावं. तर GST रजिस्ट्रेशन पासून सुरुवात होते. त्यासाठी काय लागतं, काय काय प्री रिक्वायरमेंट्स आहेत. फार बेसिक म्हटलं तर प्रत्येक माणसाकडे कमीत कमी एक मोबाईल नंबर आणि एक ईमेल ID असायला पाहिजे, पॅन कार्ड असायला पाहिजे. हे 3 बेसिक रिक्वायरमेंट्स जे बिझनेसमॅनकडे आता, त्याशिवाय हे चालणारच नाही असं म्हणू शकतो आपण, पण ते असायलाच पाहिजे. तर अशा प्रकारच्या बेसिक रिक्वायरमेंट्स. त्यानंतर मग त्याचं पेमेंट आणि रिसिट कसं करणार ते सर्व काही इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हा पेमेंट करू GSTचं कोणा वेंडरला, तो GSTवर रजिस्टर्ड आहे का ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे बघणं. आणि मग आपण जेव्हा विकू तर आपण जे पैसे घेतले त्याचा सेट ऑफ कसा घ्यायचा. आता त्याच्यामध्ये 3 प्रकार झालेत. सेंट्रल GST झालं, स्टेट GST झालं, इंटिग्रेटेड GST झालं. मग कोणत्या प्रकारे कुठे किती सेट ऑफ घ्यायचा आणि कुठून दुसरा ॲडजस्ट करायचं आणि त्यानंतर त्याची रिटर्न्स फाईल करायची. हे सर्व काही आपण जर म्हटलं तर प्रॅक्टिकली चार्टर्ड अकाउंटंट जो कोणा बिझनेसमॅनचा आहे तो, त्याचे काम वाढतील, त्याला हवे असणारे लोक वाढतील आणि बिझनेसमॅनला सुद्धा थोडं टॅक्सची माहिती घ्यावी लागेल. त्याला सुद्धा थोडं आपला वेळ बिझनेसमधून काढून टॅक्स काय आहे, कसं आहे हे समजणं फार गरजेचं आहे. बरोबर. आणि हे समजण्यासाठी ICA संस्था कार्यरत आहेत आणि त्याच्यासाठी ते विद्यार्थी देखील घडवत आहेतच. सर, मला ह्या निमित्ताने प्रश्न विचारायचा आहे. खरं तर आत्ता अकॅडमिक आपण बघितलं तर थोडं वेगळ्या पद्धतीने टॅक्सेशन आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आता हा GST हा नवा टॅक्स खरं तर आता येऊ घातला आहे. तर अशा वेळेस आपल्या अकॅडमीमध्ये एकूण काही चेंजेस होणार आहेत का? विद्यार्थ्यांना ह्याविषयीचं काही मार्गदर्शन, ह्याविषयीची काही पुस्तकं, इतर काही माहिती आत्तापासूनच उपलब्ध करून दिली जाणार आहे का? त्याविषयी काय सांगाल? जे काही आपण विषय आपण म्हणतो की जे काही आपण शिकवतो अकॅडमीमध्ये, ICA मध्ये म्हणा किंवा कोणीही इन्स्टिट्यूटमध्ये म्हणा किंवा कोणत्याही युनिव्हर्सिटीच्या कॉलेजेसमध्ये म्हणा, ते सर्व रिलेट असतं की बाहेर मार्केटमध्ये काय आहे, व्हॉट इज रिक्वायर्ड इन द इंडस्ट्री. आणि अकाउंट्स इंडस्ट्रीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट असतं फिनान्स डिपार्टमेंटमधून येणारे वेगवेगळ्या वेळेला अनाउन्समेंट, जे काही रेग्युलेशन्स असतात, जे काही अध्यादेश असतात, त्या हिशोबाने काही फरक आलेत तर ते लगेच सिलेबसमध्ये कन्वर्ट व्हावे याची आवश्यकता असते. आता थोडासा डिफरन्शिएशन करतो. ICA मध्ये जेव्हा केव्हा अध्यादेश आम्ही ऐकतो गव्हर्नमेंटकडनं आलेत तर त्याची कॉपी घेऊन सर्वात आधी आमचे जे अकॅडमिक्स आणि R&Dची टीम असते ती सुरुवात करते की आमचे बुकलेट कसे असावेत. तर एक इमिजिएट सप्लिमेंट विदिन फर्स्ट 3 मंथ्स म्हणजे 90 दिवसामध्ये एक सप्लिमेंट प्रत्येक सेंटरला आम्ही पोचवतो. त्या हिशोबाने अभ्यास सुरू करतो. आता 90 दिवसामध्ये अपडेटेड सिलेबस देशभरामध्ये प्रत्येक विद्यार्थीला मिळतो. त्याने त्याचं ॲडमिशन घेतलं असेल किंवा नसो हे आम्ही करतो. बाकी इन्स्टिट्यूट्स पण करतातच, काही करतात, थोडं स्लो करतात, कोणी लवकर करतात. आणि कॉलेजेसमध्ये येता येता थोडा वेळ लागतो कारण युनिव्हर्सिटीच्या सिलेबसमध्ये जर बदल आला तर त्या हिशोबाने करतात किंवा ते गेस्ट लेक्चर वगैरे करून करतात. तर हा फरक आहे. पण विद्यार्थ्यांसाठी कॉलेज असो, इन्स्टिट्यूट असो, ICA असो, हे सर्व घेणं आणि तिथे नसेल तर इंटरनेट आहेच ना, तिथून तरी ते माहिती काढणं आणि समजून घेणं हे फार गरजेचं. आणि आजचा विद्यार्थी तितका आता हुशार आहे की जेणेकरून हे सगळ्या गोष्टी तो आधीपासूनच सगळ्या माहिती करून घेतोय. आणि आज स्मार्टफोन तर सगळ्यांच्या हातात आहे आणि GST काय आहे हे देखील आत्ताच्या विद्यार्थ्यांना माहितीच पडलेलं आहे. पण जे आत्ता BComला आहेत, शेवटच्या वर्षात आहेत, त्यांचा थोडा सिलेबस चेंज होण्याची शक्यता आहे? एवढं चांगलं तुम्ही वाक्य म्हटलं की GST येणार आहे आणि सिलेबस बदल होऊ शकतं का. खऱ्या अर्थात एवढं फास्ट झालं असतं तर मलाही फार आनंद झालं असतं. एवढं फास्ट होत नाही.
मग त्याच्यासाठी वेगळा काही कोर्स किंवा काही वर्कशॉप अटेंड करणं आवश्यक आहे का? बिलकुल बिलकुल बिलकुल. युनिव्हर्सिटीजमध्ये त्यांना वेळ लागतो. 5 वर्षामध्ये युनिव्हर्सिटी आपला सिलेबस अपडेट करते. आजकाल थोडा फास्ट करतात. भरपूर युनिव्हर्सिटी तर 2-3 वर्षामध्ये करतात. आधी 10 वर्ष असायचे. म्हणून तो इमिजिएट सब्जेक्ट बदलणार नाही. पण हो, विद्यार्थ्यांसाठी गरजेचं हे आहे की जे काही ते इनडायरेक्ट टॅक्सेसमध्ये शिकत आहेत, म्हणजे सर्व्हिस टॅक्स शिकतायत, वॅट शिकतायत, मॅन्युफॅक्चरिंगमध्ये एक्साईज टॅक्स वगैरे शिकतात, हे जे विषय आहेत त्याचा अभ्यास करा, त्याच्यामध्ये मार्क्स चांगले आणा. पण त्यासोबत काही सर्टिफिकेट प्रोग्राम्स किंवा काही प्रॅक्टिकल जिथे तुम्ही GST शिकू शकता ते फार गरजेचं. कारण जर तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार असाल तर तेव्हा तुम्हाला माहीत असायला पाहिजे की तो तिथे बसलेला इंटरव्ह्यूवर तुम्हाला प्रश्न विचारेलच की तुम्हाला GST येतं का आणि तुमच्या सिलेबसमध्ये होतं का. तेव्हा तुमच्याकडे नो असं उत्तर राहणार आहे. पण ते चांगलं नाही ना. आणि फक्त नो म्हणण्याऐवजी जर तुम्ही म्हटलं की मी हा एक सर्टिफिकेट कोर्स केला आहे किंवा मी ही माहिती घेतली आहे तर ते तुमच्यासाठी फायदेशीर राहील. आणि ह्याच संदर्भातला 9 डिसेंबरला आपला एक वर्कशॉप देखील आयोजित करण्यात आलेला आहे ICA तर्फे आणि मुंबई युनिव्हर्सिटी या इथे. मला खरं तर ह्या वर्कशॉप बद्दल थोडी आपल्या विद्यार्थ्यांना आणि अर्थातच जे कोणी प्रेक्षक बघतात त्यांनाही माहिती द्यायची. पण तत्पूर्वी मला विचारायचं आहे की इररेलेव्हंट किंवा आउटडेटेड असे शब्द हे कठोर शब्द आहेत खरं तर. म्हणजे आता हा जो आपण सिलेबस गेली अनेक वर्ष बघत होतो तो आता सगळ्या इररिलेव्हंट झालेला आहे. मात्र हे कॉलेजने कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी हँडल केल्या पाहिजेत? हो, BComचा हा कोर्स इररिलेव्हंट संपूर्णपणे नाही झालेला. काही विषय किंवा काही सब्जेक्ट्समध्ये त्याच्यामध्ये चेंजेस गरजेचे आहेत. इररिलेव्हंट आणि आउटडेटेड मी विद्यार्थ्यासाठी म्हणू शकतो आणि म्हणेल ही, कारण जेव्हा मी इंटरव्ह्यूवर म्हणून इंटरव्ह्यू घेतो तेव्हा माझ्याकडे विद्यार्थ्यांनी म्हटलं की नाही मला हे येतं, असं हे येत नाही, तर तिथे तो व्यक्ती मला इररिलेव्हंट वाटतो, आउटडेटेड वाटतो. कारण बाबा मला जे आवश्यक आहे ते तुझ्याकडे नाही आणि ते तुझ्याकडे नाही तर मी तुला का सिलेक्ट करायचं. तर मी डेफिनेटली त्या विद्यार्थ्याला इररिलेव्हंट किंवा आउटडेटेड म्हणेल त्याला ज्याला की GST येत नाही. तर GST येण्यासाठी आपल्याला वेबसाईट्सवर जाणे, आपल्याला इन्स्टिट्यूट्सकडे जाणे, ICAकडे येणे किंवा सर्टिफिकेट कोर्सेस करणे हे गरजेचं आहे. आणि आपण जर असे कोर्सेस केले तर मग आपण इररिलेव्हंट आउटडेटेड होणार नाही. ते म्हणतात ना की इफ यू डू नॉट लाईक चेंज यू विल बिकम इररिलेव्हंट अँड यू विल हेट इररिलेव्हन्स फार मोर. म्हणजे तुम्ही जेव्हा इररिलेव्हंट झालात, तुम्ही आता या युगामध्ये गरजेचेच नाही असं म्हटलं गेलं तर किती वाईट वाटेल. त्यापेक्षा बदल केलेला हा उत्तमच. म्हणजे जसं आता मोदीजींनी बदल केला आहे 500 आणि 1000च्या नोटा, तो उत्तमच बदल आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि मला असं वाटतं की काळाच्या प्रमाणे आपण ओघामध्ये खरं तर ह्या सगळ्या गोष्टी शिकणं देखील आवश्यक आहे आजच्या विद्यार्थ्यांनी. अर्थातच आपण एक छोटासा ब्रेक घेऊया सर आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय GSTचा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांवर होणारा प्रभाव या विषयावर. आणि आपल्याला याविषयी अधिक माहिती देत आहेत, अधिक चर्चा करतोय आपण सुमित सरांकडनं. सुमित सरांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सुमित सर, खरं तर GST हे विधेयक आलं त्याच्यानंतर आता कॉलेजेसमध्ये थोडे दिवसांनी सगळ्या पोर्शन येईल, सगळं अकॅडमिकमध्ये येईल. मात्र जेव्हा प्रॅक्टिकली एखादा विद्यार्थी एखाद्या संस्थेमध्ये काम करायला सुरुवात करेल त्याला कसा फायदा होईल, त्याचं नॉलेज कसं मिळेल आणि एकूणच काही कॉलेजेस काही ह्याच्यासाठी पुढाकार घेतात का, त्याविषयी काय सांगाल? बिलकुल. काही कॉलेजेस फार पुढाकार घेतात आणि फार पुढाकार म्हणजे त्यांनी सेमिनार्स ऑर्गनाईज करायला सुरुवात केलेत, त्यांनी गेस्ट फॅकल्टी बोलवायला सुरुवात केली आहे, त्यांनी CSला बोलवलं आहे. आता आम्ही जो एक करतोय याच्यामध्ये काम, ते युनिव्हर्सिटीसोबत काम करत असताना तर मुंबई युनिव्हर्सिटीसोबत आम्ही एक टायअप केलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक वर्कशॉप करतोय युनिव्हर्सिटीच्या सर्व फॅकल्टीजसाठी. म्हणजे प्रत्येक कॉलेजच्या कॉमर्स जो डिपार्टमेंट आहे, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, त्याचे HOD, त्याचे डिपार्टमेंटचे व्यक्ती, या सर्वांसाठी आम्ही एक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम करतोय. आणि ह्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये आम्ही GST आणि स्टुडंट्स एम्प्लॉयबिलिटी या दोघा विषयावर आम्ही 1 दिवसाचा वर्कशॉप करतोय. मुंबईमध्ये 9 डिसेंबरला आहे आणि पुण्यामध्ये 8 डिसेंबरला आहे. पुण्यामध्ये आम्ही पुणे युनिव्हर्सिटीसोबत
हा उपक्रम करतोय आणि हा उपक्रम यासाठीच करतोय की एक स्टँडर्ड कम्युनिकेशन प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, प्रत्येक फॅकल्टीचा अपग्रेडेशन व्हायला पाहिजे आणि आमचे जे 1000हून जास्त फॅकल्टीज आहेत आमच्यासोबत, चार्टर्ड अकाउंटंट फॅकल्टीज आहेत, ते बिलकुल अपडेटेड आहेत की आता GSTमध्ये नवीन काय आहे. कारण दर दिवशी काही ना काहीतरी न्यू अपडेट्स असतात आणि त्या अपडेट्सच्या हिशोबाने आम्ही आमची प्रोसेस, आमच्याकडे एक 10 लोकांचा स्टाफ रिसर्च अँड डेव्हलपमेंट करत आहे हेड ऑफिसवर. आम्ही एक वेबसाईटसुद्धा बनवली आहे, त्याच्यावर आम्ही याच्या सर्व लेटेस्ट अपडेट्स टाकतोय. GSTindiaexpert.com ही वेबसाईट आहे. तिथून आपल्याला भरपूर काही माहिती मिळते. तिथे सुद्धा आपण रजिस्ट्रेशन करू शकता आणि ICAचे वेगवेगळे सेंटर्स जे आहेत, जे फोन नंबर्स आपल्याला दिसत असतील, तिथे आपण फोन करून सुद्धा या वर्कशॉपसाठी आपल्या फॅकल्टीजला जर आपल्याला पाठवायचं असेल, आमचे जर सेंटर्स तुमच्यापर्यंत पोहोचले नसतील तर ते सुद्धा करू शकता. कॉलेजेस जे काम करत आहेत त्यांना सहभाग व्हावा, सपोर्ट व्हावा म्हणून आम्ही युनिव्हर्सिटीपासून सुरुवात केलेली आहे. याचा पुढचा स्टेप म्हणजे आम्ही प्रत्येक कॉलेजमध्ये स्टुडंटसाठी आणि फॅकल्टीसाठी अवेअरनेस सेमिनार्स ऑन GST हे जानेवारीपासून सुरू करणार आहोत. तिथे सुद्धा प्रत्येक फॅकल्टी आणि स्टुडंट्सला अपडेट करायचं की GSTमुळे तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काय काय शिकावं लागेल नवीन, हे आम्ही करणार आहोत. बरोबर. हे झालं कॉलेजच्या बाबतीत. मात्र मोठमोठे इन्स्टिट्यूट देखील आता आपण बघतो की मुलांना छानपैकी खरं तर मार्गदर्शन करत असतात. तर हे इन्स्टिट्यूट देखील तेवढेच अपग्रेड आहेत का, तेवढे अपडेट असतात का? हो, काही इन्स्टिट्यूट वाट बघतात की सर्व येऊन जाऊ द्या, झाल्यावर मग सर्व काही अवेलेबल असेल तेव्हा करू. आणि आमच्यासारखे काही इन्स्टिट्यूट्स आहेत जे प्रत्येक स्टेपला फॉलो करतात आणि जे काही अपडेट्स असतात त्याला इमिजिएट आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आणतात. आमचे जे विद्यार्थी करंट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही हा ट्रेनिंग प्रोग्राम उपलब्ध करून देतो आहे. म्हणजे जे 6-8 महिन्याआधी विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा मॉड्यूल उपलब्ध आहे की त्यांनी जानेवारीपासून हा मॉड्यूल सेंटर्समध्ये अटेंड करावं आणि त्याच्यामधून आउटपुट घ्यावं. बरोबर. ह्या मॉड्यूलची साधारण फी काय असणार आहे? जी हा मॉड्यूल आहे करंट विद्यार्थ्यांसाठी तो फ्री ऑफ कॉस्ट आहे. पण एकंदरीत हा मॉड्यूल अराउंड 25,000 पर्यंतचा आहे. तो सुद्धा आम्ही आमचा जो करिअर कोर्स आहे CIA आणि CIA+ त्याच्यासोबत हा मॉड्यूल फ्री ऑफ कॉस्ट करंट विद्यार्थ्यांसाठी आणि एक्झिस्टिंग विद्यार्थी जे आता पुढच्या 15-20 दिवसात ॲडमिशन घेतील त्यांच्यासाठी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट हा बिलकुल ठेवलेला आहे. आणि अजून एक म्हटलं तर जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत जे सध्या कुठे ना कुठे काम करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स फार उपयोगी आहे. कारण त्यांनी देखील हा कोर्स करायला हरकत नाहीये. जे आउटडेटेड आपण हा शब्द मगाशी वापरला होता खरं तर त्यांच्यासाठी फार उपयुक्त होईल. कारण मी कुठेतरी काम करतोय, मी सर्व्हिस टॅक्सवर फार हुशार आहे आणि आता काहीतरी नवीन आलंय आणि माझा बॉस म्हणतो जमायला पाहिजे तुला का नाही येत, कर रे बाबा. आणि मग मी म्हणतो सर मला येत नाही, मला CA ला विचारावं लागेल, मग CA कडे जावं लागतं. त्याऐवजी तुम्ही जर असा आपल्या स्वतःला अपडेट करायचा विचार केला तर ICA कडे वर्किंग प्रोफेशनलसाठी सुद्धा, कारण तुम्हाला रजिस्ट्रेशन GSTचं करणं भाग आहे. आता तुमच्या बॉसचं मागच्या वेळेला सर्व्हिस टॅक्स आणि वॅट कसं रजिस्ट्रेशन झालं होतं, कोणी केलं होतं ते माहीत नसेल किंवा असेल सुद्धा, तर यावेळेला कसं होणार GSTचं रजिस्ट्रेशन ते तुम्हाला कळणं गरजेचं आहे. एकदा रजिस्ट्रेशन झालं की ते या स्टेटमध्येच तुम्ही विकता की दुसऱ्या स्टेटमध्ये जाऊन विकता त्याचं कसं रजिस्ट्रेशन करणं ते माहीत असणं, पेमेंट आणि त्याच्यानंतर फायलिंग ऑफ रिटर्न्स. म्हणजे थोडक्यात विद्यार्थीच नव्हे तर जे आता काम करतायत त्यांच्यासाठी खूप चांगले असे खरं ते कोर्सेस आहेत. आपण एक छोटासा ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि GSTचा कॉमर्सच्या विद्यार्थ्यांवर होणारा प्रभाव या विषयावर आज आपण चर्चा करतोय. सुमित सर आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार. सुमित सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी वर्किंग प्रोफेशनलसाठी देखील ICA मध्ये कोर्स तुम्ही उपलब्ध करून दिलेला आहे. या कोर्सविषयी अजून विस्तृत काय सांगाल आणि एकूणच काही स्पेशल ऑफर्स आहेत का? हो, जे वर्किंग प्रोफेशनल असतात त्यांना अकाउंटिंगचा भरपूर एक्सपिरियन्स असतो.
त्यांना टॅक्सचा सुद्धा एक्सपिरियन्स काही प्रमाणात असतो. आणि हे जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत जे 5-6 वर्षापासून 3 वर्षापासून 10 वर्षापासून कंपनीजमध्ये काम करत आहेत आणि थोडंफार प्रमोशन मिळत आहे, त्यांच्यासाठी एकच माझं म्हणणं आहे की बाबांनो, की तुम्ही ॲडव्हान्स अकाउंट्स फायनलायझेशन कसं करायचं हे शिकून घ्या. याशिवाय तुम्हाला डायरेक्ट टॅक्सेस म्हणजे इन्कम टॅक्स बाबतीत पूर्ण A to Z इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. फक्त तुमच्या कंपनीत किती लागतं, कसं लागतं, तुमच्या स्वतःसाठी कसं लागतं एवढंच नव्हे. आणि आता तर इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे GSTचं सर्व माहिती करा. त्याशिवाय या विद्यार्थ्यांसाठी आमच्याकडे एक ॲडव्हान्स एक्सेल, कारण मायक्रोसॉफ्ट एक्सेलवर MS ऑफिसवर सर्वच काम करत असतात, ॲडव्हान्स एक्सेलचा एक प्रोग्राम आहे जो की मायक्रोसॉफ्ट सर्टिफाईड आहे. म्हणजे तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतो मायक्रोसॉफ्ट ऑफिस स्पेशलिस्टचा. हा प्रकार मी म्हणेल की तुम्ही हा कोर्स करायला पाहिजे. आणि हे केल्यानंतर तुमच्यासोबत बिझनेस कम्युनिकेशन हे करून तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो. हेच नव्हे तर काही ॲडव्हान्स अजून करायचं असेल तर मोठ्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी तुम्हाला सर्वात इम्पॉर्टंट आहे ERPची आवश्यकता. आणि आम्ही तुमच्यासाठी एक SAP म्हणून सुद्धा कोर्स त्याच्यामध्ये पण जोडतो. त्याच्यामध्ये IFRS, XBRL आणि इन्कम टॅक्स प्लॅनिंग सुद्धा आहे. बरं. आणि तुम्ही जे ऑफर म्हणतात, तर आता आम्हाला 17 वर्ष होत आहेत, तर हा 17th ॲनिव्हर्सरी ऑफर म्हणून सुद्धा विद्यार्थ्यांसाठी आहे, वर्किंग प्रोफेशनलसाठी सुद्धा आहे, जिथे आपल्याला एक नॉर्मली डिस्काउंट तर नसतो, पण हो काही फीमध्ये सवलत डेफिनेटली उपलब्ध आहे. ती 15 डिसेंबरपर्यंत जर आपण इथे पोहोचलात सेंटर्सकडे तर ती तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. नक्कीच नक्कीच सर. वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतं. मात्र तुम्ही खूप छान मार्गदर्शन आपल्या विद्यार्थी आणि प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. तेव्हा हॅलो 24 तास या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.